दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच सामाजिक सलोखा दृढ करणे या उद्देशाने 8 एप्रिल 2026 रोजी कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी सोलापूर व अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली। सदर बैठकीकरता जिल्ह्यातील सर्व शांतता समिती सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, डॉल्बीधारक, प्रतिष्ठित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। सदर बैठक ही संवाद हॉल, पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे घेण्यात आली। सदर बैठकीमध्ये जिल्हा शांतता समितीच्या काही सदस्यांनी आपल्या सूचना मांडून मनोगत व्यक्त केले। बैठकीस कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी सोलापूर, अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यामध्ये नो डीजे नो डॉल्बी ही योजना राबवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली। डॉल्बी सिस्टीममुळे होणारे धोके, त्यामुळे लहान मुले, वृद्ध यांचे मानसिक शारीरिक होणारे परिणाम, ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याची माहिती दिली। ध्वनी प्रदूषण कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या। डॉक्टर आंबेडकर जयंती अनुषंगाने पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढावी। गणेश उत्सवापासून आतापर्यंत झालेल्या सर्व जयंती उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा डीजे डॉल्बी लावण्यात आलेला नसून सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे डीजे डॉल्बी मुक्त करण्यात येईल। महाराष्ट्रातील प्रथम असा हा जिल्हा आहे याबाबतची माहिती दिली। ज्या मंडळाकडून मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बीचा वापर करण्यात येईल अशा ठिकाणी ध्वनी मापक यंत्रांमधून ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यात येईल। ही ध्वनी प्रदूषणाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले। उपस्थित असणाऱ्या शांतता समिती सदस्यांनी डॉक्टर आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष, सदस्यांनी नो डीजे नो डॉल्बी ही योजना राबवत असल्याचे आश्वासन दिले। तसेच नो डीजे नो डॉल्बी ही शपथ सुद्धा घेतली। बैठकीकरता कार्तिकेयन एस जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, डॉल्बीधारक, प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते। मीटिंगचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी मानले। आणि राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला अशा पद्धतीने अनधिकृत ठिकाणी ठेवणे, त्यांचा प्रतिमा भंग करणे मला पटलं नाही। आणि मला पटलं नाही म्हणजे अनधिकृत ठिकाणी ठेवलं तर उद्याचं कधी ना कधी आपल्याला काढावंच लागेल, बरोबर आहे। अनधिकृत ठिकाणी ठेवलं तर तो सर्वप्रथम इलिगल झाला, तर कुठं ना कुठं आपल्याला हळवायला पाहिजे। आणि पुतळ्याच्या क्वालिटी एकदम म्हणजे एक पाऊस आला, आता सोलापूरमध्ये तुम्हाला माहिती असेल पाऊसचं प्रमाण जास्त झालं, हवाचं प्रमाण जास्त झालं, तो पडते, काहीतरी कोणी काहीतरी करतात, मला अजिबात पटलेलं नाही। आणि हा प्रमाण आता वाढत जात आहे। आता म्हणजे मी रुजू झाला 3 दिवस मध्ये अनधिकृत पद्धतीने बसवला पुतळा 10। मला अजिबात हे विषय पूर्ण पटला नाही। आता आम्ही एक मीटिंग घेतलेलं आहे माननीय सीओ साहेबांच्या, माननीय एसपी साहेबांच्या आणि माझ्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतलेली आहे, त्याचा आपण एसओपी बनवलेली आहे। मी कृपया करून सर्वांना, तुम्हाला इथे बसलेल्या सर्वांना मी आवाहन करतोय की हे जे लोक आहेत आमचे राष्ट्रपुरुष आहेत, तुम्ही इथे बसलेले आहे, मी इथे बसले आहे, कारण आहे की सर्व राष्ट्रपुरुष मान्य आहे। तुमच्यापैकी काही लोक कुलिंग ग्लास घेऊन बसलेले आहेत, तो खूप छान आहेत ऍक्च्युली, तो सुद्धा याचं सुद्धा कारण आहे राष्ट्रपुरुष। आमचे राष्ट्रपुरुष नसेल तर आम्ही इथे नसेल, बरोबर आहे, मान्य आहे सर्वांना। आणि इतकी चांगला राष्ट्रपुरुषाचा पुतळा आपण ज्या पद्धतीने आपल्याला मान सन्मान सोबत बसावं लागेल त्या पद्धतीने आपल्याला बसावं। रात्री 1 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटलं नाही। मी तामिळनाडूचा आहे, मी मधुரை आहे, तिथे सुद्धा आम्ही भगवान म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही भगवान म्हणतो। मी लहान असताना माझा आई छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्ट सांगून माझं जेवण घेतलेले आहे। अशा पद्धतीने आमच्या पालन झालेली आहे। इतकी मोठा राष्ट्रपुरुषाच्या पुतळा रात्री 1 वाजता येऊन 12 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटत नाही। तुम्हाला पटते का? तुम्ही बघा, तुम्ही तुमच्याच पद्धतीने विचार करा। आणि मी आता सर्वांच्या समोर सांगतो, बरेच व्हिडिओ चालू आहे, बरेच कॅमेरा चालू आहे, बरेच मोबाईल चालू आहे, तुमच्या समोर सांगतो, तुम्ही अधिकृत पद्धतीने पुतळा बसवायची परवानगी माझ्याकडे मागवा। जितकी लवकर तुम्हाला परवानगी देत काय जितकी लवकर मी तुम्हाला परवानगी देतो। आणि हा पुतळ्याचं अनावरण करताना मी स्वतः तुमच्याकडे, मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून, एसपी साहेब म्हणून, मुख्य कार्यकारी आम्ही स्वतः तुमच्याकडे येतो। पण कृपया करून
तुम्ही अनधिकृत पद्धतीने पुतळा बसवून तुम्ही प्रतिमा भंग करू नका. मला अजिबात वाटत नाही. आमच्या सोलापूरमध्ये तर अशा पद्धतीने आहे. मी तुम्हाला आता एसपी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक ऑर्गनाइज क्राईम झालेली आहे. कोणीतरी कुठेतरी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बसतात आणि बसून सांगतात की तुम्ही मला फक्त 20 लाख 10 लाख असो 20 लाख असो तुम्ही द्या, आणि कोणालाही ना देता रात्रीच्या रात्री येऊन पूर्ण ट्रान्सपोर्टेशनची जबाबदारी तिथे येऊन बसतो. ते चांगलं वाटतं का? आम्ही सोलापूर म्हणजे आमच्या किती मोठा जिल्हा आहे. आमच्या पंढरपूर पांडुरंगाचा जिल्हा आहे, तुकाराम महाराजा जिल्हा आहे, ज्ञानेश्वर महाराजा जिल्हा आहे, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा आहे, छत्रपती शिवाजी महाराजा जिल्हा आहे, छत्रपती शाहू महाराजा जिल्हा आहे, संभाजी महाराजा जिल्हा आहे. इतकी चांगल्या जिल्ह्यामध्ये इतर बाहेरच्या जिल्ह्याचे लोक येऊन अनधिकृत पद्धतीने 1 वाजता रात्री कोणाचे ना कळवता कोणाची ना सांगता पुतळा बसून जाणे आणि इतकी वाईट. तो गेटा तुम्ही 10 लाख पण पुतळ्याची किंमत 10,000 सुद्धा लागणार नाही. ते पुतळा बसवलेला 10,000 तुमचे किती तुम्हाला त्यांच्या प्रॉफिट देत आहे तुम्ही. ज्या जो ऑर्गनाइज क्राईम आहे तुम्ही गोळा केलेला पैसा त्यांच्या प्रॉफिट म्हणून जात आहे. त्यामुळे मी कृपया करून सर्वांना मी विनंती करतो, अनधिकृत पद्धतीनं पुतळ्याला सपोर्ट करू नका, बसू नका. मला खूप वाईट वाटते, तुम्हाला पण खूप वाईट व्हायला पाहिजे. आम्ही मान सन्मान सोबत आपण पूर्ण डीजे लावून आपण तुम्ही परवानगी मागा. आम्ही चांगल्या पद्धतीनं अनावरण करू पुतळ्याचं, चांगल्या पद्धतीनं पुतळ्याचं अनावरण करू. आणि मी सुद्धा आपण तिथे डीजे आपण करू, चांगलं अनावरण करताना. पण कृपया करून अनधिकृत पद्धतीने तुम्ही पुतळा बसू देऊ नका. मान्य सर्वांना करणार तुम्ही? सोलापूर आता ठीक आहे. हा माणूस काय 2 दिवस आलेले आहे, यांच्यामध्ये काय ऐकायचं नाही असं कोणी आहे तिथे? ठीक आहे, तो विषय झाला एक. दुसरा विषय आहे डीजे मुक्त. डीजे मुक्तच्या बद्दल ठीक आहे, आता एसपी साहेबांनी तुम्हाला बोललेले आहेत. मला एक विषय ठीक आहे, आता पुढे जाऊन आम्ही तुम्हाला एक विषय बोलतो जो आमच्या सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.